मित्रांनो नमस्कार, वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे. आणि हा जो विला ॲडव्हेंचरस विला आहे. पहिलंच तुम्हाला सांगतो, इथे येण्यासाठी ना खूप ॲडव्हेंचरस रोडचा आम्ही सफर करून आलेलो आहे. आणि भाऊ आपल्यासोबत आहेत, पवन भाऊ आहेत. 100% बरीच मंडळी येणार आहेत आणि ते शिवाय ती पण आलेली आहे. येस. आणि तिकडे सुशांत आणि मंडळी सगळी पाहू शकता या विल्याच्या समोर टोटल हा पहिला एकदम वातावरण तर ब्रँड झालेलं आहे. स्विमिंग पूल, खूप मजा येणार आहे भाई, खूप मजा येणार आहे. विलाचं नाव तुम्हाला सांगतो, निवांत विला. निवांत राहायचे, निवांत. दोन्ही साईडला आपल्याला आराम करण्यासाठी आहे. टेन्शन घेऊ नका, बंद नाही होत ते. हे बघा, आराम करायचा आपल्याला बिझनेस. टोटल एरिया तुम्हाला दाखवतो. ह्या विलाचं नाव आहे, सेकंड विला जो आहे मी इथं आहे, मँगो विला याचं नाव आहे. कारण का इथे मँगोची झाडं खूप आहेत. बरोबर पवन मस्के साहेब आम्हाला बोललेले आहेत. आणि खरंच पवन मस्के यांनी चांगलं एक विला बुक केलेला आहे आपल्या चॅनलसाठी. पण आता पवन मस्के साहेब हे दाखवणार आहे पहिला एक ट्रॅव्हलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुम्ही या माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो. एकंदरीत इथे 4 BHK विला आहे, स्विमिंग पूल आहे, 4 BHK विला आहे. तर तुम्ही बेड पाहू शकता. एक कपलसाठी निवांत असं बेडरूम आहे. इकडे स्पेशियस बाथरूम आहे, कॉमन वॉशरूम असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हॉट वॉटर आणि शॉवर्स आणि सगळ्या फॅसिलिटीज आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला वॉर्डरोब मिळणार आहे. तिकडे एक्स्ट्रा मॅट्रेस आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला मिळतील. एक छोटासा TV आणि सुंदर अशी लाईट विथ एअर कंडिशनिंग. एक सुकून अशी झोप तुम्ही या निसर्गाच्या सानिध्यात घेऊ शकता. आणि आमची मंडळी आलेली आहे. सुशांत आंबिक्यांचं इथं स्वागत करण्यात येत आहे. आम्ही आता आलेलो आहे रानामध्ये पालदीला. इथं थोड्या वेळात कपडे चेंज करून डुकरणारे जाणार आहे आम्ही. चॅनल बंद करायची लक्षण आहे दुसरा. आणि त्यानंतर हा सेकंड रूम आहे. रूमची अरेंजमेंट आणि अलाइनमेंट सगळी व्यवस्थित इकडे तुम्ही पाहाल. फक्त इथे धूम्रपान सक्त मनाई आहे. आणि एक 15 लोकांच्या ग्रुपसाठी हा छान असा विला आहे. तुम्हाला आम्ही निसर्ग तर बाहेर गेल्यावर दाखवणारच आहोत, पण आपण सगळं इंटेरियर बघून घेणार आहोत. आणि माझी मिसेस आहे, ती इकडं आनंद घेण्यासाठी आलेली आहे. आणि नंतर माझी एक मैत्रीण आहे ज्युलक अस्मिता. आपण नंतर ह्यांच्यासोबत भेटू. आणि हा एक हॉल आहे. हा एकच हॉल आहे. हॉल एकदम असा मोठा नाही आहे, छोटासा आहे. पण 10-12 लोक व्यवस्थित बसून इकडे तुम्ही चिल आउट करू शकता. त्याच्यानंतर माझ्यासोबत या. दुसरा बेडरूम आहे. रूमची अरेंजमेंट सेम आहे, सगळीकडे सेम इंटेरियर आहे. एक बघूयात, आता एक्सप्लोर करूयात. येस. इकडे एक बेडरूम आहे. आणि तुम्ही इकडचं सगळ्यात भारी म्हणजे इकडचं असणारं वातावरण तुम्ही पाहू शकता. वातावरण खूप छान आहे मित्रांनो, बघू शकता. मँगो फार्म ह्याला नाव दिलेलं आहे कारण का सर्वीकडे आंब्याची झाडं हे आपण अगोदरही सांगितलेलं आहे. आणि मस्त असं इथे आरामदायक पाळणा आणि सिटिंग अरेंजमेंट पण आहे. वरना जे काही कचरा फेकण्यासाठी त्यांनी एक आगळ्या वेगळ्या प्रकारे एक चांगलं पॉट तयार केलेलं आहे. पार्किंग एरिया पण खूप मोठा आहे हा. इथे तुम्ही पूर्ण गाड्या पार्क करू शकता. आणि टोटल विलाचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि जेवणाचा एरिया हा तिकडे आहे, तिथे आपल्याला जेवायचं आहे. दुपारचं आणि रात्रीचं जेवण या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. आणि परिसर हा खूप मोठा आहे, तुम्ही पाहू शकता. नारळाची झाडं, अलिबागला आलं आणि आपल्याला नारळाची झाडं जर दिसली नाहीत असं होणारच नाही आहे. यालाच तर कोकण म्हणतात. सौंदर्याच्या कुशीत वसलेला हा विला खूपच छान आहे. 4 BHK असा विला आहे. 15 जणांची कॅपॅसिटी आहे. आणि ह्या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला हे जी प्राईस सांगणार आहे. प्राईस पण एकदम चीप आहे. तर हा आपला कॅफेड एरिया आहे.
किती वेळ लागेल रे? 15 मिनिटं ना? ठीक आहे चालेल. एकंदरीत आपल्यासोबत रवी भाऊ आहेत, आपले इंस्टाग्राम फोटोग्राफर. तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्हाला वेडिंग, लग्नाचे की कुठलेही फोटोशूट जर करायचे असतील तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही इंस्टाग्रामचा आपण त्यांचा ID ची लिंक ही आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्ही त्या लिंकला जाऊन व्हिजिट करू शकता इंस्टाग्रामला आणि त्यांचे चांगले चांगले फोटोज, व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. आणि आत्ता वातावरण आपलं जुलैचं झालेलं आहे आणि आपण जूनमध्ये. तुम्हाला कसं वाटतंय अलिबागमध्ये आल्यावर? मागच्या वर्षी अलिबागला आलो होतो आम्ही हां जुलैमध्ये 8 तारखेला, सेम डेट. हां आणि आता सेम डेटला आलो 1 महिना आधी, तरी पण पाऊस आणि माहोल भाई जुलैचं विशेष नाही, जुलैचाच. तर मित्रांनो, हा स्टार्टर आहे, कांदा आहे, त्यानंतर गाजर आहे आणि काकडी आहे, त्यानंतर चपाती आहे, त्यानंतर आपले बॉबी आपण म्हणतो, व्हेजमध्ये पनीर, मटर, डाळ आहे, हा भात, राईस जेवढा पाहिजे तेवढा खा, आणि नॉनव्हेजमध्ये रस्सा विथ चिकन. तर हा टोटल आपलं जेवणाचा बेत आहे आणि आपली पब्लिक इथं टोटल जेवायला बसलेली आहे. पाहू आपल्यासोबत सावंत आणि हे आलेले आहेत आज अलिबागला. आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ह्याच्याबद्दल पण तुम्ही अलिबागला आलेलात? पाऊस होता का? एक्सपिरियन्स आमचा चांगला आहे. पाऊस मागच्या वर्षी खूप होता, यावर्षी सुद्धा पाऊस. आता आम्ही आलोय तर खूप सारा पाऊस दिसतोय, पण आमची इच्छा तर अशी आहे की आम्ही हे सगळं एन्जॉय करायला आलोय, पूलमध्ये मजा करायला आलोय. तर विला कसा वाटतो? विला छान आहे, तुम्ही येऊ शकता इकडे, व्हिजिट करू शकता. आणि आता आम्ही फूड घेतोय, फूडची टेस्ट सुद्धा खूप छान आहे. तुम्ही कधीही आमचा हा मित्र तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये टाकेलच, तुमची कॉन्टॅक्ट करून तुम्ही कधी इकडे व्हिजिट करू शकता. तरी आम्हाला तरी आमचा परफॉर्मन्स आता चांगला वाटतोय. चांगलं. तर मित्रांनो, हा आहे आपला नाईटचा व्ह्यू. तुम्ही पाहू शकता पूर्ण ब्ल्यू लाईटमध्ये आपलं पूल सजलेला आहे आणि हा टोटल आपला हा विला आहे असं नाईटमध्ये. जर तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये चपाती, भाजी, चिकन नको असेल तर तुम्ही इथे बिर्याणीची ऑर्डर देऊ शकता. बिर्याणी ही चांगल्या प्रकारे करून भेटते. आता मी तुम्हाला दाखवणार आहे मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये आपल्याला काय असतं. मध्ये भाई आपल्याला आज पाव, हे काय आहे, मिसळ आहे, मिसळ भाई, ही आहे भुर्जी, हा मिसळचा चिवडा, याच्यामध्ये काय आहे, कांदा. ओके, तुम्ही तुमची बनवून घ्या. कसं आहे वहिनी? मस्त एकदम छान आहे ना? तुम्हाला कसं वाटला नाश्ता? खूप मस्त आहे. सावंत छान एकदम मस्त. ओके, प्रणीचे काय बोलणार नाही. छान. छान आहे नाश्ता, छान आहे. हे काय? लेमन टी. तर मित्रांनो, हा होता एकंदरीत निवांत विला म्हणजेच मँगो फार्म. जर तुम्ही 15 लोक असाल तर 2300 रुपये पर पर्सनमध्ये हा विला विथ फूड तुम्ही बुक करू शकता. अशाच आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.